थँक्यू सो मच. 4 षटकांचा सामना असेल. सर्व सामने 4 षटकांचे आहेत. दुसऱ्या फेरीच्या मॅचला होते सुरुवात. जास्त वेळ तुम्हाला खर्च करायचा नाहीये. दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. ही सुरुवात साधी नाहीये. ही सुरुवात संघर्षाची आहे. ही सुरुवात तुमच्या स्वप्नांची आहे. ही सुरुवात तुमच्या जिद्दीची आहे. आणि दोन्ही संघ आता जिद्दीनं पेटून उठलेत. पेटलेल्या जिद्दीची आज मैदानावरती उतरलेत आणि या जिद्दीनं काय इतिहास घडवणार आहे. हलकीची वाऱ्याची झुळूक येते आणि मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू हलक्याच्या वाऱ्याच्या झुळुकी बरोबर निघून चाललाय चेंडू. राज यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. मित्रांनो, सकाळी लवकर उठून केलेली प्रॅक्टिस, तासन तास गाळलेला घाम मैदानावरती तुमचं अर्ध काम करत असतो. बॅकफुटला सरसावले क्षेत्ररक्षक आहे पॉइंट रिजन मधील. त्याच्या हातात चेंडू लॉक. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. गोलंदाजाने कमबॅक केलाय. एक तेरी एक मेरी तू शेर मी सव्वा शेर. इकडे आड तिकडे विहीर, इकडे वटवृक्ष तिकडे रोपट, इकडे नारंगी तिकडे मोसंबी, वर निळा आकाश खाली अथांग क्रिकेटचा समुद्र. 6 धावा. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. घोचांग क्षेत्रात होईल चेंडू ट्रायबल. 1 धाव येते. 7 धावा धावफलकावरती. फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऊर्जा संचारते. आता गोलंदाजामध्ये देखील ऊर्जा संचारते. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. तदनंतर चांगला कमबॅक राहिलाय. आता गोलंदाजाच्या मनावरती आक्रमकतेचा सावट त्याच्या मनावरती त्याने आता धारण केले. बॅट्समन आता दडपणच्या दिशेला चाललाय की काय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. तदनंतर शांत ठेवलंय. माननीय आदरणीय अनिलजी दिंडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. फॅन्सी स्ट्रोक. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक होते. कॉल कम्युनिकेशन फसलं. दोघांनी एक दुसऱ्यांच्याकडे पाहिलं, परंतु कॅच कोणी घेणार विचार करेपर्यंत चेंडू म्हणला रुका मी जातो. तो धरतीला दान झाला आणि दोघांच्याही डोक्याला ताण आला. अरे कॉल दिला असता तर झेल आपण पकडू शकलो असतो. पहा, 4 जण झाले होते एकत्र. 4 लोक आले होते एका चेंडूला रोखण्यासाठी. एक चेंडू खूप हुशार आहे. चौघांना त्यानं दमवलं, फसवलं. 8 धावा धावफलकावरती. डान्सिंग डाऊन द विकेट. गॅप शोधण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट साठी आले होते तुषार. गॅप शोधायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक आले, त्यांनी चेंडू रोखला. एक सिंगल. 9 धावा धावफलकावरती. मेंडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे होते सांगता. एका षटकाखेरीज 9 धावा आहेत धावफलकावरती. 9 धावा. सुंदररित्या हाताळलं षटक. पहिलं वाटलं होतं की धावफलक 15+ जाईल, परंतु नंतर गोलंदाजानं कमबॅक केला. टप्प्यातील बदल, योग्य विचार डोक्यामध्ये होता आणि हा विचार साधून भेदून चेंडू टाकले. गोलंदाजानं पुन्हा स्वतःला सावरलेला आपण पाहिलं. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. 10 वाजून 36 मिनिटं झालेत मित्रांनो. आणि कालच्या दिवसामध्ये संपूर्ण मैदान त्याच्या हातामध्ये होतं. तो आपला चपळ चिता हर्षद लोकरे देखील आले आहेत. ओहो, पहिलाच बॉल. पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संकेत वरती दिला संकेत. 6 धावांचा षटकार.
नवीन वर्ष नाहीये, नवीन बॉल आहे. नवीन बॉल वरती शुभ मुहूर्त घेतलाय तुषारने. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. लाइन से भटके तो मिलेंगे फटके. व्हाईट बॉल येतोय. 16 धावा धावपलकावरती. टार्गेट कितीपर्यंत जाईल, कारण दोन्ही बॅटर चांगल्या रिदम मध्ये राज आणि तुषार. नितीन तर सांगताय 40+ असेल. पुन्हा एकदा चेंडू बाहेर गेलाय. व्हाईट बॉल येतोय. बाळसिद्ध 11 धामणी विचारात पडली. जास्त वेळ तुम्ही चर्चा करू शकत नाहीये. तुम्हाला स्पीड ठेवणं देखील गरजेचं आहे. 17 धावा आहेत धावपलकावरती. सुंदर फटका. नो बॉलचा इशारा पंथाने दर्शवलाय आणि चेंडू चाललाय पॉइंट रिजनला. नो +2 म्हणजे 3 धावा असतील. नो +2 20 धावा धावपलकावरती. सुंदर फटका. अप्परकट आपण पाहिला. मैदानाच्या आतमधून आवाज येतोय 6-4 जाऊन दे, पण वाईट नो नको, कारण क्षेत्ररक्षकांना माहिती आहे एक वाईट टाकला तर तो पुन्हा यावं लागतं, पुन्हा बोनस भेटतो. नोचा बॉल, फ्री हिटचा चेंडू आणि या वेळेला पाठवला चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंस मिला मौका तभी जुड़ाया चौका. फॉर्च्युनर तर नाहीये, परंतु फॉर्च्युनर सारखा परफॉर्मन्स राहिलाय, वेग राहिलाय. ज्याप्रमाणे फॉर्च्युनर धावते ना त्याचप्रमाणे या बॅट मधून चेंडू निघतोय. वांझोळे युवा स्पोर्ट वांझोळे युवा आहेत, योद्धे आहेत, लढवई आहेत. चेंडू हवेत आणि इथं आहे क्षेत्ररक्षक आकाशने पकडला झेल. बॅटर गॉन. विकेटचं पतन. नवीन बॅटर टीम वांझोळे संघाकडून सूरज नवीन बॅटर टीम वांझोळे कडून. ओहो, सूरज पहिला चेंडू हात खोलण्याचा प्रयत्न, आक्रमकता धारण केली होती, पण शेवटच्या क्षणी स्वतःला थांबवलं, कारण टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू इनस्विंग झाला आणि जाणलं की या चेंडूवरती हलक्या हाताने खेळणं गरजेचं आहे. सुरेख लाईन. चेंडू निर्धाव. टाळ्या वाजतायत गोलंदाजासाठी. चेंडू हवेत. मिस टायमिंग आहे. टॉप एज आहे आणि कॅच घ्यायचा प्रयत्न राहिला. झोळीतून निसटलाय चेंडू. हाताचा पूर्णपणे पिंजरा ओपन केला होता. या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केलेत संकेतने.
आहेत म्हणजे एक्स्ट्राच्या 5 धावा दिलेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण सूरज यांना पाहतोय. एक सिंगल आहे, राजा यांची चांगली बॅट लागली आहे. एक षटकार राजांच्या बॅट मधून आपण पाहिलंय. पोपट आली आहेत, मागच्या मॅचचे सामनावीर आहेत पोपट. 27 धावा धावफलकावरती. बॅकफुट वरती जाऊन डिफेन्स केलाय. सुंदर गोलंदाजी. एक जण दिसना झालंय. 28 धावा आहेत. सुरेख सुरेख क्षेत्र. अ- 29 धावा. 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. असा जर धावफलक सुरू राहिला तर 47 पर्यंत जाऊ शकतील. जर वेग वाढला तर आणखीन धावा येतील. बॉल गोज लाईक अ ट्रेसर बुलेट. गोलीगत धोका मिला मौका भेटला पुन्हा एकदा चौकार. सुंदर फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, फक्त जातील चेंडू घेऊन आतमध्ये फेकी करतील. 33 धावा धावफलकावरती. दोन चेंडू आहेत अजून या षटकातील. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत. पोपटनं प्रभावित केले. मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिले होते. शेवटचा बॉल, चेंडू हवेत, मिस टायमिंग आहे आणि पहा दोघांच्या मध्ये झाली टक्कर आणि चेंडूला आली चक्कर. 2 धावा प्राप्त झाल्यात पुन्हा एकदा. पहा मैदानाच्या आतमध्ये एकूण खेळाडू आहेत 11. 10 ते उर्वरित 9 जण आहेत दोघांच्याकडे पाहत आहेत. अरे कॅच पकडा, कॅच पकडा, मॅच पकडूया. जर कॅच सुटतोय तर मॅच देखील सुटत चालली. संधी भेटली राज यांना पुन्हा एकदा. राजचा झेल पकडणं गरजेचं होतं. राजला ज्या वेळेला संधी भेटेल ना तो तर आक्रमकता नेहमी धारण करत आलाय. 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 36 धावा. बॅकफुटला सरसावत शेवटच्या षटकातील सुरुवात एका सिंगलने केली आहे. एका सिंगलने सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात असेल टीम युवा स्पोर्ट वांदोळे संघासाठी. विशाल आहेत 4थ्या षटकामध्ये. राज यांना संधी दिली आहे. ओहो, एक सिंगल काढली. जो आपला आक्रमक बॅटिंग करणारा नॉन स्ट्राइक एंड वरती आहे त्याला स्ट्रायकिंग एंड वरती काढलं. त्यानं देखील दाखवलं मैं हूं ना स्टाईल. षटकार डीजे.
43 धावा धावपलकावरती. 11 चेंडू आणि 22 धावांवरती राज खेळत आहेत वांदोळी संघातील हर हुन्नरी खेळाडू, ज्याच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे आणि आज इतिहास घडवण्याची क्षमता या बॅटरमध्ये आहे. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका, विशाल समोर कसोटी आहे आणि इथं बॅटर मागे वळून पाहिल का? आणि पाहिलं, विकेटचं पतन, बॅटर गॉन. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. चेंडू हवेत, मिस टायमिंग स्ट्रोक होत. नवीन बॅटर शैलेश मैदानाच्या आतमध्ये. टीम वांदोळे संघाकडून विशालसाठी टाळ्यांचा कडकडाट आता होतोय. टीम धामणीकडून शब्बासकीची थाप देखील दिली जाते. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 43 धावा धावपलकावरती. टार्गेट किती जाईल? कंटिन्यू रन रेट जर पाहिलं तर 12.29 च्या सरासरीने धावपलक चालू आहे. शैलेश नवीन बॅटर आल्या शैलेशनं कमाल धमाल बेमिसाल तोडफोड, मी नाही करणार तडजोड असं म्हणत पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार. आणि या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या, युवा स्पोर्ट वांदोळी संघाची धावसंख्या 50 आहे. चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा. लांब लचक, मैं रोकता नहीं बल्कि मैं ठोकता हूं असं म्हणत आणखीन एक ठोकला सरळ स्ट्रेट रिजन मध्ये षटकार. हाय स्कोर आहे 52 चा 57. मध्ये मध्ये ना मेरा चैन बैठ सब पहिल्यापासून धमाल करत आला होता. शेवटच्या षटकामध्ये शैलेशनं कमाल केली आणि एकूण धावसंख्या 56 आणि जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 57 धावा, हा डोंगर सर करायचा टीम बाळसिद्ध 11 धामणी या संघाला. आणि वांदोळे संघाने या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या बनवली. त्यांचाच हाय स्कोर होता 52 धावांचा, तो त्यांनीच मोडलाय आणि आता एकूण धावा बनवलेत 56. जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे.
ओहो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, फक्त दिशा दिलीये. चेंडू पॉइंट रिजनला घोषांगी क्षेत्रात होईल ट्रायव्हल. अवघी एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावपलकावरती धाव असेल. अवघी एक धाव. सत्तावन्न धावा बनवायच्या आहेत. अगदी शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल आणि प्रणय. ओहो, सुंदर फटका दोघांच्या डोक्यावरून. चेंडू निघून चाललाय. तुरु तुरु 4 धावा, चौकार. पुन्हा एकदा आपण स्क्रीन वरती पाहतोय. काय फटका खेळलाय. टॉप हँड आणि बॉटम हँड यांचा योग्य वापर, योग्य संतुलन साधून योग्य बॉडी देखील या फटक्यासाठी सजवली होती. 5 धावा धावपलकावरती आहेत. जर्सी नंबर 5. ओहो, इन स्विंग. डोक्यावरती हात लावलाय. इथं जर एक स्लिप ठेवली ना तर बॅटरवरती दबाव राहील. 4 चेंडू 5 धावा. विशाल, एक फटका आलाय विशालच्या बॅटमधून. पुन्हा एकदा जागा बनवतोय. आणि जागा बनवली तरी चेंडू आतमध्ये येतोय. जेवढ्या पाठीमागे सरकतोय तेवढा आतमध्ये येतोय चेंडू. विशाल जागीच थांबून राहिलाय. चेंडू निर्धाव आलाय. 5 धावा आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा बॉलच्या टप्प्यात जवळ येण्याचा प्रयत्न राहिला. तेच दिशा, तेच उत्तर. इन स्विंग होणारा चेंडू 72 ठरतोय. निर्धाव चेंडू होते सांगता. षटक क्रमांक 1 ची होतीये सांगता. एका षटकाखेरीज धावपलकावरती अवघ्या धावा 5. समीकरण राहिलंय 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा राज गोलंदाजी मार्क वरती आलेत. राजने आज सर्वांना प्रभावित केले. राज गोलंदाजी मार्क वरती युवा स्पोर्ट वांझोळी या संघाकडून. राजा वाजवतात मैदानामध्ये सातत्यानं आपल्या कल्पक बुद्धीनं बॉल बॅटच्या मध्यातून सर्व विरोधक टीमचा बाजा. पहिलाच बॉल डिफेन्स केलाय. एक सिंगल ऑफ ड्राईव्हचा फटका हलक्यात खेळून काढला चेंडू. सिंगल डबल न काम होणार नाहीये. तुम्हाला षटकार, चौकार, धमाका, धडाका उडवायचा आहे. विशाल मध्ये तेवढी क्षमता आहे. अजून मॅच संपलेली नाहीये. ही तर सुरुवात आहे. अक्रॉस द बॅट एक सिंगल घेतलीये. सात धावा धावफलकावरती. चेंडू हवेत पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. मुक्त प्रदेशामध्ये चेंडू उतरला जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. पॉइंट रिजन मध्ये खूप अंतर कव्हर केलं त्यानं. चेंडू हवेमध्ये जास्त काळ होता. 2 धावा येतील. एकूण धावा 9. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 9 धावा धावफलकावरती. अगदी शांतरित्या खेळ सुरू आहे. धामणी संघाचा जर डगआउट पाहिला तर आज शांतता आहे. अथर्व देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला थोड्या वेळामध्ये पाहायला भेटेल. काल 6 चौकारांचा कारनामा त्यानं आपल्या नावावरती उमटवलाय. 6 चेंडू 6 चौकार. सहारा स्पोर्ट चाळकेवाडी. सहारा स्पोर्ट चाळकेवाडी आली. याच्यातून जो विजेता होईल ना त्यांच्याबरोबर 2 हात करण्यासाठी. ओहो, इथे आहे चेंडू हवेत. तू अपाट अशा मैदानी एशी वेळोवेळी डाव तुझा येता की तू जमवश आपली खेळी. खेळ जमवण्यास धामणी संघाने आता हळुवार पद्धतीने सुरुवात तर केली आहे. सुंदर फटका. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होते. दोघांना चकवा दिला चेंडूनं. 4 धावा भेटलेत. 13 धावा आहेत धावफलकावरती. हा खेळ तुम्हाला करायचा आहे विशाल आणि प्रणय यांना. विशाल जर पाहिलं तर 6 धावांवरती खेळतायत तर प्रणय 3 चेंडू खेळून 7 धावांवरती खेळतायत. 57 धावांचा मोठा डोंगर तुम्हाला चढायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती विचार केला जातोय.
वांझळे संघाकडून टप्प्यातील फेरबदल, ते देखील विकेटच्या शोधात आहेत. सुंदर फटका, खेळपट्टी सोबत चालत बोल, चेंडू निघून चालला, क्षेत्ररक्षक आहे. कव्हर रिजन मध्ये 2 धावा भेटतील. प्रशांत होते, 2 धावा आलेत. 15 धावा धावफलकावरती. खेळपट्टी बरोबर चेंडूला वेग आहे. आउटफील्ड इनफील्ड जर पाहिली तर आज फास्ट आहे. डीजे ज्ञानेश देखील आले आहेत. यस, ज्ञानेशने काम आज खूप चांगलं केलंय. 15 धावा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण वेळ खूप खर्च करतोय मित्रांनो. तुषार फक्त दिशा दिली आहे, मुक्त प्रदेश स्टेट रिजनच्या दिशेला. दुसरीसाठी धावा धाव केली, 2 धावा कंप्लीट होतील. तुषार गोलंदाजी मार्क वरती आहेत. 2 धावा आलेत पहिल्या चेंडूवरती. 17 धावा आहेत. पुढचा बॉल, नवीन बॅटर विशाल बाद झालेत. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडू तुषार यांच्या माध्यमातून. उंची जास्त आहे, उंचीचा चांगला फायदा तुषार यांना होतोय. टप्पा करत असताना अतिरिक्त उसळी घेतोय, कधी चेंडू पुढे कधी मागे. टप्प्यातील फेरबदल, योग्य बुद्धीचा वापर गोलंदाज तुषार करत आहेत. स्लोवर वन, इन स्विंग होणारा गुगली चेंडू आहेत. बोट फिरवतायत, मनगटांचा चांगला वापर होतोय. निर्धाव बॉल, डॉट बॉल न सांगता होईल याही चेंडूची. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले आहेत. पुढचा बॉल, 4 चेंडू झालेत. इन स्विंग करण्याचा प्रयत्न, खूप बाहेर निघालाय चेंडू. पंच बळाले तर व्हाईट बॉलचा इशारा येईल. 18 धावा धावपलकावरती. प्रणय आणि अक्षय आपण पाहतोय. अक्षयकडे स्ट्राईक आहे. सिंगल डबलने काम नाही आता होणार. तुम्हाला जर मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर मोठी फटकेबाजी करायची आहे. डिक्लेअर मध्ये 1 धाव येईल. पुन्हा 19 धावा धावपलकावरती. या मॅच मध्ये असं जर पाहिलं तर समीकरणाचा जर विचार केला तर मॅच मध्ये चांगल्या रीतीने पकड निर्माण केली. 19 धावा आहेत. 57 धावा बनवायच्या आहेत. खूप मोठा आता अंतर राहिले. कव्हर करणं खूप सोपं नाहीये, कठीण बनलंय टीम बाळसिद्ध 11 धामणी या संघासाठी. व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या माध्यमातून धावपलकावरती 1 धावा आहे. 37 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आहेत आणि 37 धावांची आवश्यकता आहे. पाहिलं तर होऊ शकतं. व्हाईट बॉल, 7 चेंडू 36 धावा. 12th मॅन आता म्हणतायत होऊ शकतं, पण यांनी केलं पाहिजे. बावीस धावा धावपलकावरती. चेंडू हवेत. ओहो, गेंद चली सीमारेषेच्या बाहेर. तारामंडल में आकाश को चूमती हुई षटकार.
ऑल संदेशांचा अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक एक सिंगल येईल 29 धावा धावफलकावरती स्ट्राईक अक्षयकडे आली आहे 5 चेंडू आहेत 5 चेंडू 5 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे आणि इथं शैलेश होते क्षेत्ररक्षण करण्यासाठी विकेटचं पतन धावचित क्रिकेटची आत्महत्या आणखीन एक धक्का लागतोय या मॅच मध्ये चांगल्या रीतीने पकड निर्माण केली आहे युवा स्पोर्ट वांझोळे या संघानं प्रणय धावचित झाली आहेत नक्कीच आपण वांझोळे संघ जर पाहिला तर वांझोळे संघ पाहिला संघातील खेळाडू पाहिलं तर फिट आहेत ओहो चेंडू हवेत उडवलाय भिडवलाय गगनाच्या दिशेला षटकार आलाय थँक्यू डीजे 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता 3 चेंडू 21 धावा संदेश आहेत गोलंदाजी मार्क वरती 3-21 पुन्हा चेंडू हवेत राज आहेत पकडला जातोय झेल विकेटचं पतन टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतो आपल्याला टीम युवा स्पोर्ट वांझोळे संघाच्या डगआउट मधून कटे स्निक बॅटर गॉन आणखीन एक धक्का शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आहे चेंडू हवेत क्षेत्ररक्षक आहे तुषार तो आहे खूप हुशार काम तमाम हॅट्रिक